फायनली फौजी साहेबांची एंट्री झालेली आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4. फौजी साहेब बरोबर चहाच्या टायमाला घरी आलेले आहेत. सो आता ते फ्रेश होतील, त्याच्यानंतर मला चहा मागतील. मला माहीतच होतं, त्यासाठी मी चहा रेडी करून ठेवला होता. आणि स्पेशली त्यांना दुधाचा चहा आवडत नाही, ते ब्लॅक टीच घेतात. मग नंतर चहा पिल्यानंतर त्यांना थोडंसं खावंसं वाटलं. मग खाण्यासाठी त्यांच्या जिभेला लागली होती चटक. मग त्यांनी घेतला केळ्याचे चिप्स बनवलेले डब्बा आणि डब्बा घेऊन खायला बसले. तोपर्यंत मी माझ्यासाठी रोस्टेड सीड्स तयार करत होते. तर हे सगळे सीड्स मी एकत्र करून घेतले, जसं की अळशी, भोपळा, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे हेल्दी रोस्टेड सीड्स आहेत. तर हे भाजून वगैरे मस्त खाण्यासाठी रोज 1-1 चमचा चांगलं असतात. त्याची माझी तयारी चालू होती इकडे बनवायची. तेवढ्यात मी हे छान मस्त भाजून घेतले सगळे एकत्र सीड्स करून. तोपर्यंत फौजी साहेबांची जेवणाची वेळ झाली. तोपर्यंत माझा स्वयंपाक रेडी होता. आज बनवली होती मी छोलेची भाजी आणि पुरी. समजा छोले भटुरे बनवले होते, त्यासोबत फौजींनी कापले सॅलेड्स तयार केलं त्यांनी सगळं मस्त. कस्टर्ड पण मी सोबत बनवलं होतं खाण्यासाठी. आणि आजचं जेवण खूप टेस्टी झालं होतं. मग फौजी साहेबांना खूप आवडलं आणि ते खूप उत्सुक होते खाण्यासाठी. त्यामुळे त्यांना वेट करत नव्हते, ते पटपट आपल्या जेवायची तयारी सुरू होते. सो तुम्ही